नमस्कार, कियांशी क्रिएशनमध्ये आपलं स्वागत आहे. मी काजल. शुभचिन्ह उंबरठा पट्टीच्या ड्रॉइंग आणि ट्रेसिंगबद्दल मला मेसेज होते, तर त्या रिलेटेड हा व्हिडिओ आहे. इथे मी 42 इंच लांब आणि 6 इंच रुंद असं एक मी ड्रॉ करून घेतलेलं आहे उंबरठा पट्टीच्या साईजसाठी. आणि ते 6x6चे मी बॉक्स केलेले आहेत. प्रत्येक बॉक्स 6x6चा आहे. त्या हिशोबाने 7 बॉक्स आहेत. आणि इथे तुम्ही बघू शकता, इथे मी उलन चिटकवण्यासाठी घेतलेली आहे. उलन चिटकवण्यासाठी ग्लू एकदम व्यवस्थित मेल्ट झालेला हवा, अशी एकदम सरळ रेष देऊन मीडियम प्रेस करायचा आहे. जास्त पण हलक्या हाताने नाही प्रेस करायचं आणि जास्त पण जोर लावून प्रेस नाही करायचं. ते व्यवस्थित चिटकेल इतपतच त्याला प्रेस करायचं आहे. ग्लू पण नेहमी सरळ रेषेतच सोडायचा आहे, अजिबात तुटत नाही सोडायचा. जे शुभचिन्ह आहेत ते मी पूर्ण पट्टी कंप्लीट झाल्यानंतरच त्यावर केलेलं आहे आणि तेही मी मेजरमेंट घेऊनच केलेलं आहे. त्यावरती चॉकने मी आधी ड्रॉ केलेलं, नंतर त्यावरती मी चिटकवलेलं. तुम्हाला जसं जमेल तसं करू शकता. आणि जे कलर्स आहेत ते तुमच्या चॉईसने तुम्ही स्टिक करून घेऊ शकता. पहिल्यांदा ही बॉर्डर मी करून घेतलेली आहे इथे, आणि बॉर्डर करण्यासाठी मी ग्रीन यूज केलेला आहे. ज्याला जो कलर आवडतो तो कलर देऊ शकतो. आणि ते जे बॉक्स आहेत प्रत्येक कलरचे तुम्ही 1 to 1 कलर घेऊन ते बॉक्स कंप्लीट केलेले आहेत. आणि जसंच तो स्क्वेअर आहे तसंच स्टिक करत जायचं. आता मला याबद्दल बरेच असे मेसेज असतात की क्लास घेता का वगैरे, तर मी क्लास नाही घेत. इझी आहे वुलन रांगोळी, फक्त तुम्हाला ट्रेसिंग आणि वुलन नीट स्टिक करता आलं पाहिजे, बस. बाकी काही त्यात अवघड नाहीये. आणि इथे तुम्ही बघू शकता, मी पूर्ण पट्टी कंप्लीट करून घेतलेली आहे. जे मला कलर्स द्यायचे होते पट्टीमध्ये ते. आणि त्यानंतर वरून मी हे व्हाईट कलरच्या वुलनने शुभचिन्ह बनवत आहे. आता या शुभचिन्हांमध्ये तुम्हाला जे हवे असतील ते तुम्ही ऍड करू शकता. आणि अशा पद्धतीने ही पट्टी रेडी होते. आवडल्यास लाईक करा, नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.